नमस्कार मैत्रिणींनो, स्वागत आहे तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलवर। आज मी तुमच्यासाठी 3 कप्प्यांची बॅग घेऊन आली आहे। खूप सुरेख अशी बॅग आहे ही। तुम्ही बॉटम पण बघू शकता, खूप मोठ्या साईजमध्ये आहे आणि एकच अस्तर वापरून मी ही 3 कप्प्यांची बॅग बनवली आहे। चला तर मग आपण व्हिडिओला सुरुवात करूया। हे बघा, ही 3 कप्प्याची सुंदर पर्स बनवण्यासाठी मी असा हा साडीचा एक पीस घेतला आहे, आयत आकृती पीस। आतमध्ये पोतं घालून त्याच्या मागे एक अस्तर परत लावलेलं आहे। आपण एकच अस्तरचा पीस वापरून ह्याचे 3 कप्पे बनवणार आहोत। ते कसे ते बघा। बघा, ते तुम्हाला ह्याचं माप सांगते मी। ह्याचं माप आहे 29 इंच बाय 16 इंच। असं 29 इंच आणि असं 16 इंच आहे। आता इथे काय केलं मी, 3.5 इंचाच्या मापावर एक लाईन मारून हे कापून घेणार आहे आणि इथे ना आपण चेन लावणार आहोत। असं चेनमध्ये आधीच मी रनर घालून घेतले आहे आणि तसंच ह्या दुसऱ्या बाजूला पण 3.5 इंचाच्या मापावर 3.5 इंचाचं मार्किंग करून कापून इथे चेन लावणार आहे। आता इथं मी मार्किंग का नाही केलं, कारण की इथं माझा हा काठ आला आहे ना, त्याच्यामुळे मी त्या काठाच्या लाईनीलाच कापून घेणार आहे बरं का। बघा, आता इथे अशी ही चेन लावून घेणार आहे मी। अशी चेन तुम्ही उलटसुलट करून वरनं दाब शिलाई पण मारून घ्यायची आहे। असे दोन्ही बाजूला ह्या चेनी लावून घ्यायच्या आहेत आपल्याला। चला मग आपण चेन लावून घेऊया। मध्ये छानपैकी अशी चेन लावून झालेली आहे। हे आपले बाहेरचे 2 कप्पे होणार आहेत। आता काय करायचं, हे बरोबर असं मोदम म्हणजे ह्याची घडी घालायची आपल्याला। ठीक आहे, घडी घातल्यानंतर इकडनं आपण 2 इंच मार्किंग करणार आहोत आणि इकडनं पण 2 इंच मार्किंग करणार आहोत। आता हे 2 इंच आहे ना, आपल्याला असं त्रिकोण कट करून घ्यायचे। आणि ही पण साईड अशीच तिरकी आपल्याला कट करायची आहे। अशी ही तिरकी आपण हे कापून घेणार आहोत। आता अशा प्रकारे आपला हा पर्सचा आकार आलेला आहे। ठीक आहे, आता इथून परत हे आपलं इथून परत काय केलं मी, 4 इंचावर मार्किंग केले आणि इकडनं पण 4 इंचावर मार्किंग केलेलं आहे। 4 इंचावर हे दोन्ही मार्किंग केले। इकडनं 4 इंच सोडले, इकडनं 4 इंच सोडले आणि असे हे 2 बंद केलेत मी। 15 बाय 1 इंचचे हे 2 बंद आहेत, ते आपण ना इथे लावून घेणार आहोत। अशी इथं आपण हे दोन्ही बंद शिवून घ्यायचे आहेत। दुसऱ्या बाजूला पण 4-4 इंचाचं मार्किंग करून तिथे बंद शिवून घ्यायचे आहेत। आता अशा प्रकारे माझे बंद लावून झाले आहेत दोन्ही बाजूला। आता मी याला अस्तर लावणार आहे। हे असं अस्तर घेतलं मी चौकोन तुकड्याचं। बघा, ही उलट बाजू, तर उलट बाजूने 4ही बाजूने हे अस्तर आपण शिवून घेणार आहोत आणि हे अस्तर शिवून झालं इथं बरोबर मधोमध एक शिलाई मारणार आहोत आणि उरलेला कापड आपण कापून घेणार आहोत। चला तर मग शिवून घेऊया। अस्तरमध्ये लावून झाले, 4ही बाजूने मी शिवले आणि मध्ये पण शिलाई मारलेली आहे, म्हणजे आपले हे 2 बाहेरचे कप्पे तयार होते। आता आपल्याला इथे चेन लावायची आहे। मेन चेन आपल्याला लावून घ्यायची आहे। आता ह्या 2 चेन लावताना मी चेनीमध्ये रनर आधीच घातलं होतं, पण आता ही चेन लावताना त्याच्यामध्ये रनर घालायचं नाही, आधीच नंतर घालायचं। ही चेन अशी आपल्याला उलगडून घ्यायची आणि इथे असं उलट्या बाजूने शिवायची आणि परत सरळ करून वरनं इकडनं दाब शिलाई मारून घ्यायची आहे। अशाच प्रकारे तिकडच्या बाजूला हा दुसरा चैनीचा भाग लावायचा आहे। ठीक आहे, आता अशा प्रकारे चेन लावली आहे आणि मी वरनं दाब शिलाई पण मारून घेतली आहे। ठीक आहे, आता आपण ह्याच्यामध्ये रनर घालूया।
का असा आपला पीस हा तयार दिसतो. आता रंग घालून घेतले मी. आता काय करायचं, हे ना आपण उलटं करणार आहोत. आता हे कडेने ना आपण हे शिवून घेणार आहोत. हे दोन्ही बाजू शिवायच्यात आपल्याला आणि त्याला पायपिंग पण करून घ्यायची आहे. ठीक आहे. 2 पीस माझे शिवून झालेले आहेत आणि कडेने शिवलेले आहेत आणि त्याला पायपिंग पण केलेली आहे. हे बघा. आता आपण काय करणार आहे, इकडनं 3 इंच आणि इथून 3.5 इंच. इकडनं 3 इंच करायचं आणि इकडनं 3.5 इंच. असे हे 2 चौकोन आपण कट करणार आहोत. आता इकडनं 3 इंच घेणार आहे, इथून 3.5 इंच, परत इकडनं 3 इंच वरनं आणि इकडनं 3.5 इंच. ठीक आहे. हे असे 2 आपण चौकोन कापून घेणार आहोत. आता हे दोन्ही कोपरे माझे कापून झाले. आता हे काय करायचं आहे, बरोबर इथलचे सगळे भाग घेऊन इथं आपण हे शिवणार आहोत. दोन्ही पण बाजू आणि परत तिथे पायपिंग पण करून घेणार आहोत. नीट व्यवस्थित आतले सगळे पीस घ्यायचे आहेत बरं का. एखादा पीस सोडायचा नाही, नाहीतर एखादा पीस आतमध्ये तसाच राहील. मग असं करून ते शिवून घ्यायचं आहे आणि मग पायपिंग करून घ्यायची आहे. मग आता हे कॉर्नर पण माझे शिवून झालेत आणि त्याला पायपिंग पण माझी करून झालेली आहे. आता आपण पर्स सरळ करूया. अशा प्रकारे आपली 3 कप्प्यांची ही बॅग पर्स तयार झाली आहे. हे बघा, हा एक कप्पा आहे आपला आणि हा एक मेन कप्पा आतला आणि हा परत बाहेरचा एक कप्पा. ठीक आहे. एकच अस्तर वापरून आपण हे 3 कप्प्यांची बॅग बनवली आहे. खूप सुरेख अशी ही बॅग आहे आणि खूप सुंदर दिसते. आणि बॉटम पण बघू शकता, खूप मोठ्या साईजमध्ये बॉटम आहे. कशी वाटली पर्स मग बॅग? मग छान आहे ना. चला तर मग आवडल्यास व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.